महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट सुरू असून त्याचे गंभीर परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. अकोला शहरात आज सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अगरवेस परिसरात एका मालवाहू ऑटो रिक्षामध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. नमस्कार, मी आरती कांबळे आणि तुम्ही पाहत आहात क्राईम डायरी. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. प्राथमिक तपासात कोणत्याही प्रकारचा घातपात झाल्याचे आढळून आलेले नाही. स्थानिकांच्या माहितीनुसार संबंधित व्यक्ती सकाळपासून परिसरात फिरताना दिसत होती. दरम्यान अकोल्यात तापमान 44 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून प्रचंड उकाडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त करत उष्माघातामुळे म्हणजेच हीट स्ट्रोकमुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त केला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. जर उष्माघात हेच कारण ठरले तर हा या हंगामातील राज्यातील पहिला बळी ठरू शकतो. सध्या मृत व्यक्तीची ओळख पटलेली नसून पोलिसांकडून नाव पत्ता शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृतदेह पुढील तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान केवळ अकोलाच नव्हे तर नागपूर, चंद्रपूर, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांसह संपूर्ण राज्यात तापमान 40 अंशांच्या पुढे गेले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच आरोग्य तज्ज्ञांनीही पुरेसे पाणी पिणे, डोक्याचे संरक्षण करणे आणि दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. या घटनेमुळे वाढत्या उष्णतेचा धोका किती गंभीर झाला आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे आता अत्यावश्यक बनले आहे. लेटेस्ट क्राईम अपडेटसाठी क्राईम डायरी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि अशाच बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा. सतत अपडेट रहा, सुरक्षित रहा.